तुमका सांगताय संतापाने माझो जीव जळता आहे सर. या उघड्या डोळ्यांनी मका बघवला नाही. आम्ही आता त्या दोघांची पाठवणी करतो. पण तुमका सांगताय नाहीसा करून टाका, नाहीसा करून टाका त्या प्रेरणात. तुमची माणसं पाठवा आणि उचलून नेवा त्या प्रेरणात. हळद लागली असा ना तुमची, हा तुमच्या नावाची हळद लागली असा ना, तुमचा अधिकार असा त्याच्यावर, अधिकार असा. आणि जर तो जिताडो इलो ना तर त्याका पण संपवून टाका, संपवून टाका त्याका. प्रेरणा विधवा झाला ना तरी चलात मका, मका काय परवा नाही त्याची. ती दोघा एकत्र येऊ शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही ती दोघा. इंदुबाई, हो तुमचा सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रेम आहे ना त्या व्यक्तीची आणि तुमच्या मुलाची, तुमच्या मनोजची तुमका शपथ असा. माझा एक काम करा, तुमच्याकडे असा ना तेवढी ताकद एकवटून माझ्या कानाखाली मारावं. हो मारा, माझ्या कानाखाली मारा. भाऊ मी काय की म्हणजे मी नाही मारू शकत. नीलिमाताई सांगा ना तुमच्या नवऱ्याला असं काय बोली राहिले. तुम्ही कशा खैसरीलास? हा जावा ना तुमच्या चढवाकडे. हा कशा तमाशा करतास हाय सर? माका ना उगीच तमाशा नको आहे सर, सांगायला ठेवतंय. इंदुबाई, इथून जावा. ओ मी हात जोडते तुमका. माझं एक काम करा, मारा माझ्या कानाखाली. नाही ऐका माझा. नाही दादा मी नाही करू शकत असं. तुम्ही काय बोले राहिले? तुमच्या मनोजची तुमका शपथ असा. ही औशीची माया. नीलिमा, ही मी कानाखाली मारून घेतलंय ना, ती माझी मीच माका शिक्षा करून घेतलंय. कारण तुका ना वेळीचं आवर नाही घातलंय. तुझी प्रत्येक चूक पोटात घेत गेलंय म्हणून ही मिळालेली शिक्षा माका. बघू, ज्या बाईच्या नादाक लागान तू तुझ्या पोराक विधवा करूक निघालस, त्याच बाईन तिच्या मुलाची शपथ घातल्यावर माझ्या कानाखाली आवाज काढल्यान. तुका दुनियादारी नाही कळली गो, पण आता सांगण ठेवते तर ऐक. त्याच्या पुढे माझ्या प्रेरणाक आणि त्याच्या नवऱ्याक त्रास देऊचो विचार जरी केलंस ना तर मी तन्या घेऊन लांब काहीतरी निघून जाईन. त्याच्या सकट स्वतः संपवून टाकीन. कारण तुझ्यासारख्या स्वार्थी बाईक बद्दल ही खडाकच होई. दादा बाय प्रेरणा, मी तुका आयुष्यात कायच दिलंय नाही, साधं सुख पण देऊ शकले नाही. उलट तूच बापूसून अख्ख्या घराचा सांभाळ केलंस. पण हा जेव्हा जावई बापूंच्या डोळ्यात बघले ना तेव्हा मला खात्री पटली की जो संसार सोन्यासारखं होतो आता तुका तुझ्यासाठी जगता येत. बाबा किती कसं काहीतरी बोलता. तुम्ही माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी असणार हे माहीत होतं म्हणूनच हा निर्णय घेऊ शकते ना मी. जावई बापू, मी बापूस म्हणून कमी पडलोय, पण तुम्ही नवरो म्हणून, माणूस म्हणून माझ्या प्रेरणाच्या पाठीशी राहा एवढीच एक विनंती आहे. बाबा बाबा रडू नका बाबा.
हे बघा, मला माहिती आहे तुमचा प्रेरणावर खूप जीव आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिचा हात कधीच सोडणार नाही. तिला तिच्या हक्काचं प्रेम आणि मान सन्मान नक्की मिळेल. हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही आहेत माझ्यासाठी. माझं माहेर आहे. कारण या घराने मग आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर आठवणी दिल्या आहेत. वल्लरी, तेजा, मिठू, श्वेता या फक्त मैत्रिणी नाही आहेत, जीव आहेत माझा. त्यामुळे बुलबुल बघ, मी कधीच नाही विसरू शकणार. ताई, मी जेव्हा माहेरून जाते ना, तेव्हा माहेर कधीच सुटत नाही बघा तिच्या मनातून. आणि प्रेरणा, ही माहेर कायम तुझी वाट बघेल. तितक्याच हक्काने तू कधीही या घरी येऊ शकतेस. या घरातली तुझी जागा, तुझ्या वस्तू सगळं मी जागच्या जागी तसंच्या तसं ठेवणार होते. यार, सगळ्यात जास्त काय मिस करेन माहितीये मी, तुझ्या आजची ब्लॅक. प्रेरणा, आता तू नसशील ना, तर मी जबाबदारीने देवापुढे दिवा लावेन बघ रोज. तू होतीस तर काही काळजीच नव्हती कशाचीच. प्रेरणा, तू तुझं स्वप्न जग, पण आम्हाला विसरू नको सांग प्लीज. प्रेरणाजी, शूटिंग वरून जेव्हा लेट यायचे तेव्हा मला कधीच डोरबेल वाजवावी लागली नाही का, कारण मला माहित होतं माझी प्रेरणा ती जागी आहे, माझी वाट बघते. खरं सांगायचं तर प्रेरणाताई आपल्या मैत्रीचं बळ आहे. तुम्ही आम्हाला कधी विसरणार नाही ना. काहीतरीच काय गोर, कायम आमच्या सोबत राहा असंच. तुम्ही माझं जग आहात, त्यामुळे मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही, अगदी ठरवलं ना तरी. फक्त हसायचं. खरं तर मी थँक्यू बोलून फॉर्मॅलिटी नाही करणार, पण तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून आज आम्ही सोबत आहोत. पण मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो, तुमची प्रेरणा कायम तुमचीच राहील. शक्य झालं तर तुमच्या या मैत्रीच्या जगात मलाही थोडीशी जागा द्याल. हो, देऊ ना. पण सध्या तुम्ही प्रेरणाला घेऊन जाऊ शकता, पण हा, तुम्ही हनीमूनला कुठे जाताय
हे आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सगळ्या जणी कबाब में हड्डी बनून येऊ. बस गो मिठू, नौटंकी कुठली. निघूया. आता रडायचं नाही, फक्त हसायचं. स्वामी असेच पाठीशी राहा. येते. काळजी घ्या. अनुज भाऊजी, थँक्यू. काळजी घ्या. थँक्यू.